नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्हॅलियंट कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 ऑगस्ट 2025ला सकाळी 10:30 वाजता. तर मित्रांनो, व्हॅलियंट कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीने 3 सप्टेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी 3 सप्टेंबर 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज व्हॅलियंट कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया विष्णू सूर्या प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विष्णू सूर्या प्रोजेक्ट्स शेअर्स फॉर 16% ऑन ₹2217 कोटी ऑर्डर विन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विष्णू सूर्या प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला तामिळनाडूमध्ये सी वॉटर डिसॅलिनेशन प्लांटच्या डेव्हलपमेंटसाठी 2,217 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, विष्णू सूर्या प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास फक्त 450 कोटी रुपयांचा. आणि या कंपनीला ऑर्डर मिळाला आहे 2,217 कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, या कंपनीला आपल्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपॅरिझनमध्ये 5 पटपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी फोकसमध्ये होती. आणि याच कारणामुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आज आपल्याला जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 27 ऑगस्ट 2025ला जवळपास 7:30 वाजता. आणि मित्रांनो, 27 ऑगस्ट 2025ला मार्केट बंद होता. आणि मित्रांनो, वेबसॉल एनर्जी सिस्टम्स लिमिटेड या कंपनीने 1 सप्टेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेड ही कंपनी 1 सप्टेंबर 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक सेक्युअर ऑर्डर वर्थ ₹370.84 कोटी फ्रॉम महान एनर्जेन फॉर महान फेज 3 पॉवर प्रोजेक्ट इन सिंगरावली. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला अडानी पॉवर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी महान एनर्जेन लिमिटेडकडून 370.84 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया कमिशन्स फर्स्ट फेज ऑफ 300 मेगावॅट सोलार पॉवर प्लांट इन राजस्थान्स बिकानेर. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या बिकानेरमध्ये आपल्या 300 मेगावॅटच्या सोलार पॉवर प्लांटचा फर्स्ट फेज कमिशन केला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस AGM लोन बुक सोर्स टू ₹11,665 कोटी इन Q1 फ्रॉम 217 कोटी रुपीज. म्युच्युअल फंड ॲसेट्स क्रॉस ₹17,800 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची आज AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग होती. आणि मित्रांनो, त्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO हितेश सेठिया यांनी सांगितले की या कंपनीच्या NBFC चा लोन बुक फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 मध्ये आला आहे 11,665 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता फक्त 217 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही अपडेट जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या AGM मध्ये आली आहे. आणि मित्रांनो, उद्याची तारीख म्हणजे 29 ऑगस्ट 2025 ला मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग आहे. आणि मित्रांनो, याचमुळे उद्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकस मध्ये राहील. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सिएंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL सिएंट जॉईंट व्हेंचर इन्फोटेक HAL एंटर्स इन्सॉल्वेन्सी रेझोल्युशन्स. तर मित्रांनो, इन्फोटेक HAL लिमिटेड ही कंपनी इन्सॉल्वेन्सी रेझोल्युशन्समध्ये एंटर झाली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे इन्फोटेक HAL लिमिटेड ही कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सिएंट लिमिटेडची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे इन्फोटेक HAL लिमिटेड या कंपनीमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सिएंट लिमिटेड दोघांची पण प्रत्येकी 50-50% हिस्सेदारी आहे. चला आता बोलूया AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचे पहिले नाव होते अडानी विल्मार लिमिटेड. तर मित्रांनो, विल्मार 6 CCI नोट फॉर 20% स्टेक बाय इन AWL ॲग्री बिझनेस फॉर ₹7,150 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी विल्मार लिमिटेड यांनी आपल्या सबसिडरीच्या थ्रू म्हणजे लेन्स PTE लिमिटेडच्या थ्रू अडानी ग्रुप कडून AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड मध्ये 20% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला मंजुरी मागितली आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की ही 20% हिस्सेदारी खरेदी होणार आहे 7,150 कोटी रुपयांमध्ये. आता बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स इन्फ्युजेस ₹500 कोटी इक्विटी इंटू सबसिडरी मुठूत मनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी मुठूत मनी लिमिटेड या कंपनीमध्ये 499.99 कोटी म्हणजे जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 500 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहे. 3,25,139 इक्विटी शेअर अलॉट करून. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट सरळ सरळ लक्षात येते की मुठूत फायनान्स लिमिटेड आपल्या सबसिडरीच्या थ्रू आपला बिझनेस वाढवण्यासाठी हे इन्व्हेस्टमेंट करत आहे. मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.